मे हीटचा तडका यवतमाळकरांना एप्रिल महिन्यातच पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका जो आहे तो आता वाढत चाललेला आहे, पारा जो आहे तो वाढत चाललेला आहे। आजचं जर पाहिलं तर साधारणतः गेल्या 2 दिवसात यवतमाळचं तापमान हे 40-41 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे। यवतमाळकर स्वतःची काळजी करण्यासाठी रुमाल टोपीचा वापर या ठिकाणी करताना दिसत आहे। दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर रस्ते हे निर्मनुष्य होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यवतमाळकरांना उन्हाच्या बचावासाठी स्वतःची काळजी या ठिकाणी घेताना आपण पाहू शकतो। एकंदरीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं जे ऊन आहे ते मे महिन्यात सर्वाधिक असतं, मात्र त्याआधी जर पाहिलं तर एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके जे आहेत ते यवतमाळकर या ठिकाणी सोसत आहेत। उन्हाचा हा जोर वाढल्यानं टोपी रुमाल आणि यांच्या विक्रीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। नागरिक घराबाहेर पडताना उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी मोठी काळजी सुद्धा या ठिकाणी घेत आहेत। उन्हात काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक दुपारच्या सत्रात शहरात बाहेर पडण्याच्या संदर्भानं देखील थोडासा वेळ जो आहे तो या ठिकाणी पाहत आहेत। ऊन उतरल्यानंतर बाकी कामं जी आहेत ती या ठिकाणी करतायत। या मे महिन्याच्या उन्हाचा तडाका एप्रिल महिन्यातच यवतमाळकरांना सध्या जर पाहिलं तर तो सोसावा लागत आहे। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।